कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, 2:30 वाजून गेले. विरोचकाला जाग येण्याआधी आपण घरी पोचायला हवं. ते पण कोडे उलगडल्याशिवाय कसं जायचं? आई, खूप कमी वेळ शिल्लक आहे ग आमच्याकडे. हे सगळं तूच घडवतेस ना, मग दाखव ना काहीतरी मार्ग. आता आणखी परीक्षा नको बघूस. आई, शक्तिहीन झालेल्या विरोचकाला मात देण्याची हीच संधी आहे आमच्याकडे. तू दिलेलं कार्य पूर्ण करायचं आहे ग आम्हाला. काहीतरी मार्ग दाखव. ध्वज गेला. ध्वज माझ्या हातून गेला. आता हा विरोचक सोडणार नाही कोणाला. सगळं उद्ध्वस्त करेल. एकेकाला असा मृत्यू देईन ना की त्रिनयना सुद्धा बघत राहील. काही करू शकणार नाही. सगळं उद्ध्वस्त करेन. सगळ्यांचा अंत करून टाकेन. कोणाचाही अंत करू शकत नाहीस तू. विरोचकाचं अस्तित्व उद्ध्वस्त केलंयस. संपवलंयस सगळं. विरोचक उद्ध्वस्त होत नाही. विरोचक उद्ध्वस्त करतो. वीणा दे मला. वीणा दे. मला शक्ती हवी आहे. वीणा दे. वीणा दे. मला शक्ती हवी आहे. वीणा दे. शक्ती मिळवून सगळ्यांचा अंत करायचा आहे मला. वीणा दे. शक्ती दे. शक्ती दे. ध्वज हातातून घालवलास. विरोचकाचं अस्तित्व संपवलंयस तू. सगळं संपवून टाकलंयस. मी विरोचकाचं अस्तित्व नाही संपवलंय. मी नेत्राचा गर्भ उद्ध्वस्त केलाय. मंत्र म्हणून नेत्राच्या गर्भात मी विरोचकाचा अंश सोडलाय. आता नेत्राच्या गर्भात त्रिनयनेचा नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. शक्ती दे. नेत्रा, 3:15 वाजून गेलेत. आपल्याला निघायला हवं. नेत्रा, 3:15 वाजून गेलेत. उजाडण्यापूर्वी आपल्याला घरी पोहोचायला हवं. नेत्रा,
मित्रा, आपल्याला निघावं लागेल. विरोचकाला जर कळलं ना की ध्वज घेऊन आपण इथे आलो, तर घरात तो मृत्यूचं तांडव घालील आणि आपण दोघेही इथे आहोत. चला. तुला उत्तर द्यावंच लागेल, त्याशिवाय मी नाही जाणार आहे. तू हा ध्वज तूच पोहोचवलास ना आमच्यापर्यंत, कारण हा ध्वज या युद्धाची पुढची दिशा ठरवणार आहे. जे रहस्य विरोचकाला कळलं ते आम्हाला का नाही कळू शकत? या ध्वजावर जसं विरोचकाचं अस्तित्व तसं तुझं सुद्धा अस्तित्व आहे ना. मग हे रहस्य आम्हाला सुद्धा कळायलाच हवं. ती कुठली तरी शक्ती येऊन विरोचकाला मदत करते, मग तू का तुझ्या लेकींना मदत नाही करू शकत? मदत मागते तुझ्या समोर, भीक मागते तुझ्याकडे. एक आई म्हणून बोलते मी तुझ्याशी. आई, माझ्या पोटात तुझा संशय वाढतोय ना. तुझा आशीर्वाद असलेला बाळ माझ्या पोटात वाढतोय, मी त्याच्यासाठी मागते. आम्हाला तुझं कार्य पूर्ण करू दे. आम्हाला मदत कर. आपल्याला निघालं. थोडा प्रॅक्टिकली विचार कर. चल चल. हा ते ऐक म्हणे. आई, हा ध्वज तू आमच्यापर्यंत पोहोचवला होतास, पण त्याचं रहस्य आम्ही नाही उलगडू शकलो. ती हा ध्वज तुझ्या चरणाशी सोडून जाते. तर पुढे जे काही करायचं ते तूच कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.